तर या सगळ्या हेडलाईन्स आपण बघितल्यात आणि दिवसभरातले पावसाचे अपडेट्स तर आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। मात्र गेल्या 4 दिवसांपासून हा पाऊस कोसळतोय आणि उद्या देखील मुंबईकरांसाठी आता हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे जर अत्यावश्यक कामं असतील तरच घराबाहेर पडा असा इशारा हवामान खात्याने देखील दिलेला आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर धुवाधार असा पाऊस कोसळताना दिसतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शाळांना देखील अनेक ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली होती। काही ठिकाणी ऑफिसेस असतील हे सगळं खरं तर अर्ध्या दिवसांनी सोडण्यात आली किंवा सुट्टी देण्यात आली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा 4 ते 5 दिवसांपासून हा जो पाऊस पडतो आहे तो कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरती देखील परिणाम झाला आणि तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवेला देखील या सगळ्याचा फटका बसलाय। हा पाऊस अपेक्षेपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे अतिमुसळधार पावसाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्याच नागरिकांनी हा अलर्ट फॉलो करावा, प्रवास टाळता आला तर टाळावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेलं आहे। राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, ठाणे, रायगड, पालघर असेल, पुण्याचा काही भाग असेल, नाशिकचा काही भाग असेल आणि इतरही काही भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे। कालपासनं आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील, ॲव्हरेजच्या पेक्षा कितीतरी जास्त पाऊस होईल अशा प्रकारची जी काही अलर्ट्स आहेत ही अलर्ट्स आपण देतो। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। ज्या ज्या ठिकाणी अडचणी तयार होत आहेत त्या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फक्त माझी विनंती आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट्सप्रमाणेच आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे।